रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापलाय तो सभासदांना तात्काळ परत द्यावा अशा आशयाचं आणि त्यावर व्यंगचित्र काढलेले डिजिटल जत शहरातील विविध चौकात रविवारी रात्री झळकलं। या पोस्टरमध्ये विश्वजित कदम, विशाल पाटील यांचंही व्यंगचित्र होतं। याबाबत प्रशासनाला सोमवारी पहाटे माहिती मिळताच हे डिजिटल तात्काळ हटवण्यात आलं। या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे। शिवाय या प्रकारामुळे पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे। जत शहरात साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा व्यंगचित्रात्मक डिजिटल पोस्टरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले। रविवारी रात्री शहरातील प्रमुख चौकांमध्ये जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का या मजकुरासह शहरातील 8 प्रमुख चौकात व्यंगात्मक डिजिटल पोस्टर लावण्यात आले होते। या पोस्टरमध्ये जयंत पाटील हे प्रतिकात्मकरित्या साखर कारखाना उचलून नेत आहेत। त्यांच्या मागे जिल्ह्यातील 2 बडे व्यक्ती त्यांना मदत करताना दाखवलेत। कारखान्यावर साखर कारखाना असं लिहिलं असून पुढील रस्ता ईश्वरपूर दाखवण्यात आलाय। खाली मजकूर होता, जयंतराव तुम्ही जतमध्ये आजपर्यंत काय विकास कामे केलीत, उलट सभासदांच्या कष्टाचा कारखाना ढापला। राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याचे 22,500 सभासद यांच्या वतीने ही व्यंगात्मक विनंती करण्यात आल्याचं पोस्टरवर नमूद करण्यात आलं होतं। या पोस्टरमुळे जत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आलं। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पहाटे सकाळी 5 वाजता पोलीस प्रशासन, गुड मॉर्निंग पथक, नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने हे सर्व डिजिटल फलक तात्काळ हटवले। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेले 1.5 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील बाधित शेतकऱ्यांनी आतापर्यंत 5 ते 6 वेळा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना घालवलं होतं। प्रखर विरोध करत एका गटात पण मोजणी होऊ दिली नाही। आज पुन्हा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन द्यायची नाही असं म्हणत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखलं। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर महामार्ग करण्याची गरज काय? हजारो एकर बागायत शेती उद्ध्वस्त करून शासनाला कुणाचा विकास नक्की करायचा आहे असा सवाल शेतकऱ्यांना पडलाय। तिसंगी गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या बाधित गटात उभं राहून प्रत्येकाने नकार दिला असून तसा पंचनामा तहसीलदार यांनी केला होता। यावेळी पुन्हा आम्ही मोजणीसाठी येणार नाही असं सांगितलं होतं, पण पुन्हा मोजणीसाठी येऊन शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिला जातोय। त्यामुळे तिसंगी गावातील सर्व शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा इथून पुढे तिसंगी गावात शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी याल तर इथून पुढे तिसंगी गावात आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या हातात दगडे दिसतील असा इशारा सर्व शेतकऱ्यांनी सर्व मोजणी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन अधिकारी उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आयुक्तांनी विकास कामांच्या मंजुरीचा धडाका लावलाय। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या 8 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली। यामध्ये मिरज व कुपवाडमध्ये चार्जिंग स्टेशन, चौक सुशोभीकरणासह इतर कामांचा समावेश आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे। यापूर्वी विकास कामे मंजुरीसाठी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। त्यानुसार स्थायी समितीची सभा झाली। या सभेत अनेक विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे। सभेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदी जण उपस्थित होते। कुपवाड येथे खुले नाट्यगृह आणि मिरजेतील नवीन अग्निशमक केंद्र नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या प्रत्येकी 74,99,133 रुपयांच्या कामांची निविदा मागवण्यास मान्यता देण्यात आली। सांगलीतील विश्रामबाग गणपती मंदिर विकसित करण्यासाठी 54,85,952 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली। महापालिकेच्या वाहनांना सुटे भाग पुरवणे आणि वाहन दुरुस्तीच्या मंजुरीसाठी 99 लाख रुपयांच्या कामाची निविदा मागवण्यात आली होती।
4.1% कमी दराच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. सांगली सिव्हिल हॉस्पिटल चौक सुशोभीकरणासाठी 94,76,378 रुपये, कॉलेज कॉर्नर चौक विकसित करण्यासाठी 1,31,70,633 रुपयांच्या कामाची निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील महावितरणाची संबंधित कामे करण्यासाठी 40,51,980 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून प्रथमच विश्वचषक जिंकला. या संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ही मूळची सांगलीची आहे. तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे सांगलीकरांनी आनंद व्यक्त केलाय. शहरातील मारुती चौक येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी नागरिकांना जिलेबीचं वाटप करण्यात आलं. हा विजय सांगलीकरांसाठी अभिमानास्पद क्षण असत. स्मृती मानधनाचे क्रिकेटचे प्रशिक्षण सांगलीतच झाले, त्यामुळे सांगलीकरांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांच्यासह सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. विस्तृत वार्षिक प्रकल्प अहवालामध्ये विटा ते म्हैसाळ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल 975 कोटी रुपये मंजूर झालेत. या निर्णयामुळे तासगाव शहराच्या रिंग रोडच्या कामाला गती मिळणार असून हा रस्ता तासगाव तालुक्याच्या विकासासाठी लाईफलाईन ठरणार असल्याचं मत आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केलं. त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं की या प्रकल्पामुळे तासगाव परिसरातील वाहतुकीचा बोजा कमी होईल, अपघातांचं प्रमाण घटेल आणि शहराच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडेल, असे आमदार रोहित पाटील म्हणाले. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचा विकास करताना एक ठोस व्हिजन आणि धोरण ठेवून काम सुरू केलं. MIDC, आरोग्य, कृषी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात प्रभावीपणे काम सुरू आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर विकासाला विशेष लक्ष केंद्रित असून रस्त्यांच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा मिळणार आहे. ते पुढे म्हणाले की तासगाव हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर असल्याने इथे वाढत्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोडची गरज भासली. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून रिंग रोडची मंजुरी मिळवली. सविस्तर प्रकल्प अहवालानुसार 66.6 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी 975 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील सुधारित अहवालात ही रक्कम वाढण्याची शक्यता असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले. उसाला प्रतिटन 3,751 रुपये तसेच मागील हंगामातील 200 रुपये हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नये असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आज स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विनंती केली आहे. लवकरच बैठकीचं आयोजन करू असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोवा यांनी दिली. गेल्या वर्षभरात साखरेचा दर 3,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला असून इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस, मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यावधींचा नफा कमवलाय. तरी देखील शेतकऱ्यांना न्याय दर न मिळणं ही शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे असं संघटनेने ठामपणे नमूद केलंय. तसेच 25 किलोमीटरपर्यंत वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि 25 किलोमीटर क्षेत्रासाठी 750 कपात मान्य, त्या पलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये अशी ही मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्याप ऊसाचा दर जाहीर न करता ऊसाचे गाळप सुरू केले. साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील ऊस दरामुळे होणारा संघर्ष टाळला जाऊन शेतकऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे दर द्यावा, यासाठी आपण साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबत बैठक कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणे आपण कार्यालयात घेऊन चर्चेतून योग्य तो सन्मानजनक तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी लवकरात लवकर साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करतो असं सांगितलं. माजी आमदार विलासराव शिंदे व माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आष्टा शहराचा सर्वांगीण विकास करीत असताना या दोन्ही नेतृत्वात 204 कोटींची विकास कामे करत आष्टा शहर विकास आघाडीने शहराला मोठ्या विश्वासाने घडवलं आणि विकासाने सजवलं असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी केलं. ते कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. शिंदे म्हणाले, आष्टा शहरातील जनतेने दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून आष्टा शहराचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी मागील काळात उत्तम काम केले. शहरातील प्रत्येक प्रभागात भरघोस निधी देण्यात आला. राजाराम बापू दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे म्हणाले, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून आष्टा शहराच्या विकासाला चालना देण्यात आली.
जयंतराव पाटील यांच्या मंत्री आणि पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात आष्टा शहराला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आलाय। प्राध्यापक विशाल शिंदे म्हणाले, आष्टा शहर विकास आघाडी ही शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे। येणाऱ्या काळात आष्टा शहराच्या वैभवात भर पाडणारी अनेक विकास कामे आम्ही पूर्ण करू, यासाठी जनता आम्हाला साथ देईल असा ठाम विश्वास आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, माजी संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, प्रकाश रुकडे, शैलेश सावंत आदी जण उपस्थित होते। प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे म्हणजेच अफजलखान वधाचे शिल्प दिनांक 27 नोव्हेंबरपूर्वी बसवण्यासंदर्भात येत्या 4 दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणू अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे। प्रतापगड विकास प्राधिकरणाची बैठक सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। या बैठकीला हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्रतापगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि संवर्धनासंबंधी तसेच शिवप्रतापाचे तयार असलेले शिल्प बसवण्याबाबत मत मांडण्यात आले। नितीन शिंदे म्हणाले की अफजलखान वधाचे शिल्प 1 वर्ष झालं तरी तयार असून पावसाचे निवडणुकीचे आचारसंहितेचे कारण सांगून ते बसवण्यात आलेले नाही। राजकोट येथे पडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। पुणे येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा बसवण्यात आला, तरी तिथीनुसार येणाऱ्या शिवप्रताप दिनादिवशी 27 नोव्हेंबर 2025 पूर्वी शिवप्रतापाचे शिल्प नाही बसवले तर राज्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि शिवभक्त अफजलखान वधाचे प्रतिकात्मक शिल्प अफजलखानाच्या थडग्या शेजारी नियोजित जागेत बसवण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, अरुण वाघमोडे, यश पाटील, अनिरुद्ध कुंभार, अरविंद एतनाळे, गजानन माने, प्रेम देसाई, अभिजित बारटक्के, संतोष शेंडे, सागर पावशे, अस्मिता लाड, राजू शेडगे, विजय नायडू आदी जण पदाधिकारी उपस्थित होते। जत ते उमराणी या मार्गावरील देवनाळ, मेंढेगिरी, उंटवाडी, खोजानवाडी, उमराणी गावाला जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून अधूनमधून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांचा आणि वाहन चालकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आलाय। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक झाला असून विशेषतः दुचाकी स्वारांना तोल सांभाळणं कठीण झालंय। खड्डे चुकवताना अनेकदा अपघात घडत असून पाठीच्या आणि मानेच्या दुखण्याच्या तक्रारी वाढल्यात। या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे आजाराला निमंत्रण देण्यासारखंच झालंय अशी प्रतिक्रिया स्थानिक वाहन चालकांनी दिली आहे। स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणाच्या आरक्षणाबाबत दाखल झालेल्या 73 हरकती पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेटाळल्या। अंतिम आरक्षणाची घोषणाही करण्यात आली, त्यामुळे निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय। आरक्षणाबाबत कही खुशी कही गम असं वातावरण असलं तरी सोयीचे आरक्षण पडलेल्या ठिकाणी इच्छुकांच्या नजरा आहेत। आरक्षण फायनल झाल्याने निवडणुका कधी जाहीर होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिल्हा परिषदेचे एकूण 61 गटांचे आणि पंचायत समितीचे 122 गणांची आरक्षण सोडत दिनांक 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली होती। या आरक्षण सोडतीमध्ये एकूण 61 गटांपैकी 38 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाल्या, त्यापैकी 19 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। 7 गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले, यामध्ये महिलांसाठी 4 जागा राखीव ठेवण्यात आल्या। ओबीसींसाठी 16 जागा राखीव ठेवल्या, यामध्ये 8 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या। जिल्हा परिषदेच्या गटात काही ठिकाणी लोकसंख्येच्या गणनेत त्रुटी, गटांचं विभाजन योग्य न झाल्याच्या तक्रारी तसेच मागासवर्गीयांसाठी आलेलं आरक्षण बदललं असल्याबाबत काहींनी तक्रारी दाखल केल्या आहेत। मिरज, इस्लामपूर, वाळवा, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातून अधिक हरकती आल्या होत्या। पंचायत समितीच्या गणासाठी कवठेमहांकाळ तालुक्यातून 3 हरकती तर विटा, पलूस आणि कडेगाव तालुक्यातून प्रत्येकी 1 हरकत दाखल झाली। दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे आपला अभिप्रायासह गोषवारा दिला होता। या गोषवाऱ्याचा आधार घेऊन विभागीय आयुक्तांनी आरक्षणाच्या हरकतींवर आपला निर्णय दिला। त्यानुसार जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या सर्वच्या सर्व हरकती अमान्य केल्या।